नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविकासाठी आणि मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वाचा जी आर राज्य शासनाने पारित केलेला आहे. आता हा थेट निधी जो तुमच्या खात्यावरती येणार आहे. नेमका किती रुपयांचा निधी आहे, कशासाठी हा निधी असणार आहे, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंच्या खात्यावरती तो येणार आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हो बहिणींनो, हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत. कोणत्या महिन्याचे? तर मार्च महिन्याचे. मानधन आणि प्रोत्साहन भत्त्याचे जे पैसे होते, तर त्या संदर्भानं मागच्या महिन्याचा जो काही खर्च होता किंवा राज्य शासनाने द्यावायचा आपल्याला निधी होता, तर तो अद्याप दिलेलाच नव्हता. आणि म्हणून या ठिकाणी आता राज्य शासनाने 7 तारखेला जी आर काढला. तो आज आपल्याला भेटलेला आहे आणि म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं वाटलं. बघा बहिणींनो, या जी आरमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं आहे हे आपण बघूयात. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता निधी वितरित करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा जी आर हा राज्य शासनाने निर्गमित केला. तारीख आहे 7 एप्रिल 2026 आणि यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांचं मार्च 2026 या महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरता खालील विवरणपत्रामधील रकाना क्रमांक 1 प्रधान लेखा शीर्ष उपशीर्ष आणि उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 3 मध्ये दर्शवल्याप्रमाणे एकूण 174 कोटी रुपयांचा निधी हा पारित करण्यात आलेला आहे. किती? 174 कोटी रुपये तुमच्या खात्यावरती आता. अर्थात हे सगळे येणार नाही आहेत, परंतु आपला जो काही मानधन आहे राज्य शासनाचा जेवढा काही हिस्सा असतो आणि प्रोत्साहन भत्तेचा सुद्धा, तर तो तुमच्या खात्यावरती आता येणार आहे. चांगला निर्णय आहे. आणि याच्या पुढचा जे काही असेल तर ते स्पर्श प्रणाली सुरू झाल्याच्या नंतर राज्य आणि केंद्र शासन ह्या दोघांचा सुद्धा सोबतच येईल. आता खरं पाहिलं तर मार्च एंडिंग होतं आणि मार्च एंडिंगमध्ये सहजच सगळी कामं ही पेंडिंग असतात किंवा खूप जी आर ही निघत असतात. मंत्रालयामधील सर्व अधिकाऱ्यांवरती सुद्धा एक प्रकारचा ताण असतो. कामं भरपूर असतात, त्यामुळं थोडंसं लांबलं होतं. परंतु एकूण जो निधी आहे 1021 कोटी रुपये हे साधारणतः अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्या मानधनाकरता आणि प्रोत्साहन भत्त्याकरता राज्य शासनाला एका वर्षामध्ये लागत असतात. त्यापैकी 174 कोटी रुपये जे काही मार्च महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ताचं एकूण जे बिल होतं, तर ते आता तुमच्या खात्यावरती येणार आहे. मला असं वाटतं की सेविकाताईंसाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे. तुमच्या खात्यावरती आता हे राज्य शासनाचं जे काही मानधन आहे तर ते जमा होईल. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया बहिणींनो? मानधन किती रुपयांनी राज्य शासनाने वाढवायला पाहिजे आम्हाला कमेंट करून कळवा. बाकी व्हिडिओला लाईक किंवा चॅनलला सबस्क्राईब वगैरे करण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. तुमचा आशीर्वाद आणि तुमचे महत्त्वाचे अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्या व्यतिरिक्त काही नाही. काळजी घ्या बहिणींनो. खूप खूप धन्यवाद.